मुंबईमधील कोस्टल रोड अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे संपूर्ण मुंबईकरांसाठी, प्रशासनासाठी। आणि त्या कोस्टल रोडची जी धुरा आहे किंवा काम करण्याची संधी एका महिला अधिकारीला मिळालेली आहे। अर्चना रामगिरी आपल्यासोबत आहे। नेमका त्यांचा काम करण्याचा अनुभव कसा आहे किंवा ही धुरा ती कशा प्रकारे पेलतात त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे माय महानगरमध्ये। थँक्यू व्हेरी मच। आत्ताच्या युगामध्ये महिला आणि पुरुष असा भेदभाव करणं गरजेचं नाही असं मला वाटतं, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेने आघाडीच मारलेली आहे। आणि इवन आमच्याकडे पण आमच्या मॅडम आहेत, अश्विनी मॅडम, त्यांनी पण किती समर्थपणे या प्रोजेक्टची धुरा सांभाळलेली आहे हे सगळ्यांना माहीतच आहे। इथे काम करण्याचा अनुभव डेफिनेटली इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अस वर्किंग हिअर ॲज अ इंजिनियर। आता तुम्ही म्हणाला की जे आहे भेदभाव करण्याची गरज नाही, मात्र कुठेतरी जे आहे ग्राउंड लेवलवर काम करताना एक वेगळे अनुभव असतात, एक वेगळा जो आहे तो झोन असतो। ग्राउंड लेवलवर काम करताना तुम्हाला किती डिफिकल्टी झाला किंवा कशा प्रकारे तुम्ही ते सुलभपणे पेलला, काय सांगणार आहे? डिफिकल्टीज म्हणजे बिईंग अ इंजिनियर आम्हाला सुरुवातीपासूनच सगळ्या डिफिकल्टी सहन करायची ट्रेनिंग ऑलरेडी कॉलेजेसमध्ये दिलेली असते। आणि इथे ॲज अ इंजिनियर म्हणून आपण काम करताना म्हणजे ॲज अ लेडीज किंवा म्हणजे महिला किंवा पुरुष हा काही भेदभाव लक्षातच येत नाही। आपण ॲज अ इंजिनियर म्हणूनच काम करतो आणि इथलं वातावरण खूप चांगलं आहे काम करण्यासाठी। आता जो प्रोजेक्ट आहे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, अवघ्या काही दिवसांमध्ये आता सत्यात उतरणारे, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, काय बोलणार आहे आपण? लाईफमधला एक रोमांचकारी अनुभव वगैरे आपण म्हणू शकतो की जो प्रत्येकाने घेतला पाहिजे। इतका सुंदर प्रोजेक्ट आणि इतका भव्य प्रोजेक्ट BMCमध्ये पहिल्यांदाच होत आहे आणि तो आत्ता आम्ही सत्यात साकारणार आहोत म्हटलं की आम्ही सगळे एक्सायटेड आहोत। थँक्यू।